मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 टिप सांगणार आहे. एक पहिल्या टिपीचं नाव आहे, कुटुंबातील सदस्यांनी मुलींना सपोर्ट करणे गरजेचे आहे. काय ते बघूया. मुलगी मग ती कोणत्याही वयोगटातली असो, तिच्यासाठी तिचे कुटुंब सगळ्यात महत्त्वाचे असते. बाहेर काही झाले तरीही, चांगले वाईट प्रसंग घडले तरी घरी आल्यावर मात्र आपण सुरक्षित आहोत असे तिला वाटणे गरजेचे असते. व्हेरी गुड. कुटुंब ही तिची सपोर्ट सिस्टीम असते. छान. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनी तिला कसा पाठिंबा देता येईल याचा विचार केला पाहिजे. व्हेरी गुड. अजूनही महिलांच्या आर्थिक व कौटुंबिक समस्या सुटलेल्या नाहीत. अजूनही महिलांच्या आर्थिक आणि कौटुंबिक समस्या सुटलेल्या नाहीत. कारण महिलांना घरातून फारसा पाठिंबा मिळत नाही, त्यांना घराबाहेर पडायला मिळत नाही, घरात राहून संसार सांभाळावा लागतो. अनेक महिला लग्नानंतर संसारासाठी आपली आवड निवड छंद या गोष्टी बाजूला ठेवतात आणि आपला पूर्ण वेळ कुटुंबासाठी देतात. याची कृतज्ञ जाणीव कुटुंबातील सदस्यांनी ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी आई किंवा बायको किंवा घरातील इतर महिलेवर अवलंबून न राहता स्वतःची कामे स्वतः करायला शिकले पाहिजे. घर आणि नोकरीची जबाबदारी घेण्याची ताकद स्त्रीमध्ये असते. घर आणि नोकरीची जबाबदारी घेण्याची ताकद स्त्रीमध्ये असते, पण हे करत असताना तिची दमछाक होते. त्यामुळे तिचं ओझं उचललं जाईल अशी क्षमता कुटुंबाने मिळवली पाहिजे. बाळंतपणानंतर आईच्या शरीरात बदल होतात. तसेच दर महिन्याला येणारी मासिक पाळी यात हार्मोनचे नियंत्रण जात असते. तसेच पाळी जाताना देखील त्रास होत असतो. थोडक्यात म्हणजे स्त्री ही सतत शारीरिक बदलातून जात असते. यामुळे तिची मानसिकता सांभाळून कुटुंबाने तिला मदत केली पाहिजे. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. टिप नंबर 2. काळाची गरज असल्याने समुपदेशनाला सुगीचे दिवस. काय ते बघूया. समुपदेशन ही आज काळाची गरज झाली आहे. खाजगी जीवन असो किंवा सार्वजनिक जीवन असो, सर्वच बाबतीत संबंध दृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी समुपदेशनाची मदत होते. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. कारण निर्माण झालेली समस्या ही चर्चा करून वेगवेगळ्या शक्यता तपासून सामोपचाराने मिटवली जाते. छान. लग्नासारख्या नाजूक बंधनात तर समुपदेशन अतिशय महत्वाची भूमिका बजावताना दिसते. विवाह समुपदेशनात 2 भाग येतात. एक म्हणजे विवाहपूर्व समुपदेशन आणि विवाहोत्तर समुपदेशन. विवाहपूर्व समुपदेशनात जोडीदाराची निवड कशी करावी, तसेच समजा जोडीदाराची निवड आधीच झाली असेल किंवा केली असेल, प्रेमविवाह असेल तरी एकमेकांशी समयोजन नीट होण्यासाठी आधीच काय खबरदारी घ्यावी याविषयी मार्गदर्शन सल्ला दिला जातो. व्हेरी गुड. विवाहोत्तर समुपदेशन हे विवाहानंतर कधीही, म्हणजे लगेच काही वर्षांनी, अनेक वर्षांनी, कधीही काही समस्या आल्यास करता येऊ शकते. व्हेरी गुड. लग्न करण्यापूर्वी स्वतःची अचूक ओळख म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाची
स्वभावातील गुणदोषाची ओळख करून घेतली तर त्याच्याशी मिळते जुळते जोडीदाराचे व्यक्तिमत्व बघता येऊ शकते. आधीच जोडीदार निवडला असेल तर मग दोघांनी एकमेकांना कसे कुठे समजून घ्यायचे हे समजावून घेता येऊ शकते. व्हेरी गुड. एकमेकांना अशा पद्धतीने ओळखणे हे गरजेचे असते. यासाठी आपण आपल्या मॅरेज बायोडेटा कसा तयार करायचा हे शिकता येते. विवाहोत्तर समुपदेशन हे कधीही घेता येऊ शकते. समस्या आल्यानंतर समुपदेशन घेण्यापेक्षा समस्या न येण्यासाठी विवाहानंतर लगेच घेतले तरी जास्त उपयोगी होते. समस्या लग्नाच्या आधी समुपदेशन केले नाही तर समजा लग्नाच्या आधी समुपदेशन केले नाही तर लग्नानंतर एकमेकांना वरील पद्धतीने समजून घेणे केव्हाही चांगले ठरते. व्हेरी गुड. तरी लग्नानंतर एकमेकांना वरील पद्धतीने समजून घेणे केव्हाही चांगले ठरते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.